आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात जिथे मुले मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी जात आहेत, तिथे एक चिमुकली सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमधून हे स्पष्ट होते की बालपणीचे संस्कार हे केवळ शब्द नसून ते एका सुसंस्कृत आयुष्याचा पाया आहेत. पाळण्यापासूनच भक्तीची ओढ निर्माण होत असते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी अत्यंत तल्लीन होऊन देवाचे नामस्मरण करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव आणि देवासमोर नतमस्तक होण्याची उपजत वृत्ती हे तिच्यावर झालेल्या संस्कारांचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत मानले जाते की बाळ जेव्हा गर्भात असते तेव्हापासूनच त्याच्यावर संस्कारांची प्रक्रिया सुरू होते. या व्हिडिओमधील मुलगी ज्या पद्धतीने हात जोडून शांतपणे देवाच्या सानिध्यात रमते ते पाहून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीची प्रचिती येते. मुलांवर होणाऱ्या संस्कारांमागे त्यांच्या पालकाची मोठी तपश्चर्या असल्याचे दिसून येते. घरात जर रोज देवाचे नामस्मरण, आरती किंवा सुविचार म्हटले जात असतील तर बाळ तेच अनुकरण करते. दैवी संस्कारांमुळे मुलांमध्ये संयम, शांतता आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना हा संदेश मिळतो की मुलांना भौतिक सुखापेक्षा संस्कारांची श्रीमंती देणे जास्त महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ केवळ कौतुकाचा विषय नसून तो समाजासाठी एक धडा आहे. जर लहानपणापासूनच मुलांच्या मनावर देवाचे आणि नीतिमत्तेचे संस्कार बिंबवले तर भविष्यात एक चारित्र्य संपन्न पिढी घडण्यास मदत होईल. देवाच्या नावातील शक्ती आणि घरातील सकारात्मक वातावरण मुलांच्या मानसिक विकासासाठी अत्यंत पोषक ठरते. अशा प्रकारे या चिमुकलीने आपल्या निरागस भक्तीने हजारो लोकांच्या मनाला स्पर्श केला असून संस्कार हे जीवनाचे खरे अमृत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.